मित्रांनो, जरा कल्पना करा, एक माणूस तब्बल 10 महिने आपल्या पत्नीपासून हजारो किलोमीटर दूर राहतो. एकही फोन नाही, एकही पत्र नाही, एकही भेट नाही, आणि मग एके दिवशी त्याला तिच्या गावातून फोन येतो, मुला अभिनंदन, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. 10 महिन्यानंतर त्या स्त्रीला, जिला त्याने कधी स्पर्शही केला नव्हता, त्या एका वाक्याने तो पूर्णपणे खचून गेला. त्या माणसाच्या मनात आग पेटली. तो वेड्यासारखा गाडी चालवत गावाकडे गेला. त्याने दार ढकलून उघडले, खोलीत प्रवेश केला आणि आपल्या पत्नीचा हात हातात घेतला. सांग मला, हे कोणाचं बाळ आहे? मी तुला सांगितलं होतं, माझ्याशिवाय तू आई सुद्धा होऊ शकत नाहीस, आणि तू हे काय केलंस? तू माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवलीस. तो ओरडला. आणि मित्रांनो, त्या बाईने ना अश्रू ढाळले, ना कोणतेही स्पष्टीकरण दिले. तिने फक्त आपल्या नवजात मुलाला मिठी मारली, हळुवारपणे स्मित केले आणि म्हणाली, हे बाळ दुसऱ्या कोणाचे तरी नाही, हे तुझं आहे आर्यन. नवरा पूर्ण ताकदीने ओरडला, खोटं, मी बाप होऊ शकत नाही. खुद्द डॉक्टरने मला रिपोर्ट दाखवला. आणि मग त्या बाईने आपल्या उशीखालून एक जुना घडी घातलेला कागद काढला आणि त्याच्या समोर ठेवला. नवऱ्याने कागदावर लिहिलेले नाव वाचताच त्याचा हात तो थरथरू लागला. त्याचा चेहरा फिक्का पडला आणि तो जमिनीवर बसला, कारण त्या कागदाच्या तुकड्याने केवळ एका मुलाबद्दलचे सत्य उघड केले नव्हते, ज्याच्यासोबत तो 10 महिन्यांपूर्वी केला होता. त्याने एका अशा कटाचा पर्दाफाश केला होता, ज्यात त्या माणसाच्या रक्ताचा समावेश होता. मग सत्य काय होते? ते मूल त्याचे कसे असू शकते, जेव्हा खुद्द डॉक्टरांनीच त्याला वडील होण्यास अयोग्य घोषित केले होते? त्याला त्याच्या स्वतःच्या पत्नीपासून कोणी वेगळे केले? आणि त्या रात्री रुग्णालयात शांतपणे कोण बसले होते? तुम्ही तुमचे रक्त दान करून त्याचा जीव वाचवला का? मित्रांनो, ही कथा इतकी गहन, इतकी भावनिक आणि इतकी धक्कादायक आहे की शेवटची 10 मिनिटे तुमचे डोळे पाण्याने भरून येतील. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अगदी शेवटी खरे सत्य उघड होईल. राजस्थानमधील जोधपूर पासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावाला चंदनगड म्हटले जायचे. जुन्या हवेली, डांबरी रस्ते, आणि जसजशी संध्याकाळ झाली तसतसे मंदिराच्या घंटांचा नाद शहरभर घुमला. याच शहरात मास्टर हरिशंकर शर्मा राहत होते, जे एका सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक होते. त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते, पण त्यांचा इतका आदर होता की रस्त्यात कोणालाही भेटल्यावर ते त्यांना हात हलवून अभिवादन करायचे. त्यांना मीरा नावाची एकुलती एक मुलगी होती. मीरा, मित्रांनो, अशी मुलगी, तिच्याकडे पाहून असे वाटत होते की जणू कोणीतरी घरातल्या कोपऱ्यात हळूच दिवा लावला आहे. ती फारशी बोलत नसे, पण जेव्हा बोलायची तेव्हा थेट बोलायची. तिने माझं मन जिंकलं. लहानपणापासूनच ती अभ्यासात इतकी हुशार होती की गुरुजींचे सहकारी शिक्षक सुद्धा म्हणायचे, हरिशंकरजी, ही मुलगी तुमच्यापेक्षाही पुढे जाईल. हे खरंच यशस्वी ठरलं. मीराने जोधपूरमधून BSc पदवी मिळवली आणि त्यानंतर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा कोर्स पूर्ण केला. रक्त तपासण्या, रिपोर्ट वाचणे, रक्तगट, उदाहरणार्थ, हे सर्व तिच्यासाठी पाहण्यासारखं सोपं होतं. पण मित्रांनो, इथूनच या कथेला सर्वात मोठा विरोधाभास सुरू होतो. कारण मीरा ज्या शहरात राहत होती, आजही तिथले लोक मुलींनी शिक्षण घ्यावे हे स्वीकारत नाहीत. ते म्हणतात की मुलगी जास्त शिकून काय मिळवणार आहे, शेवटी तिला स्वयंपाकघरच सांभाळावे लागणार आहे. गुरुजींनी काहीतरी केले होते. जेव्हा जेव्हा मीरा शिकायला जोधपूरला जायची, तेव्हा ते शेजारच्यांना जाहीर करायचे, माझी मुलगी तिच्या मावशीकडे गेली आहे, तिची तब्येत बरी नाही. शेजारच्यांना फक्त एवढेच माहीत होते की गुरुजींच्या मुलीचे शिक्षण फक्त 8वी किंवा 10वी पर्यंतच झाले होते, आणि ती आपला उर्वरित वेळ नातेवाईकांकडे जाण्यात घालवत असे. तिला खोटं बोलायला आवडत नव्हतं. एकदा तर तिने विचारलं, बाबा, तुम्हाला माझ्या अभ्यासाची लाज वाटते का? शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, मुली, मला लाज वाटत नाही, मला भीती वाटते. या समाजाला चांगल्या मुली हव्या आहेत, शिकलेल्या मुली नकोत. मला तुझं शिक्षण आणि तुझं घर दोन्ही वाचवायचं आहे. मीरा गप्प झाली, पण त्या दिवशी तिने मनाशी पक्का निश्चय केला, एक दिवस असा येईल जेव्हा माझं शिक्षण लपवण्यासारखं नाही तर दाखवण्यासारखं होईल. मित्रांनो, तिला याची कल्पनाच नव्हती तिचे हे विधान किती मोठे सत्य ठरणार होते
आणि त्याची किंमत ही किती मोठी असणार होती. मीरा 24 वर्षांची झाल्यावर लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. तिचे हे विधान किती मोठे सत्य ठरणार होते. ते साधे, बऱ्यापैकी ठीकठाक होते. पण एके दिवशी एक असा प्रस्ताव आला की ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. राठोड कुटुंब चंदनगड पासून 40 किलोमीटरवर एका गावात सावळियामध्ये त्यांचा एक वडिलोपार्जित वाडा होता आणि जोधपूर व अहमदाबादमध्ये त्यांचा संगमरवर व वाहतुकीचा मोठा व्यवसाय होता. लोक म्हणायचे राठोडांच्या दारात पैशांचा ओघ येतो. ते का ओढ्यासारखं वाहतं. त्यांचा थोरला मुलगा आर्यन राठोड याच्यासाठी एक स्थळ आलं होतं. तो 28 वर्षांचा, धड धाकट होता आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता. पण मित्रांनो, जेव्हा हे स्थळ निश्चित झालं, जेव्हा हे करू इच्छिणारे लोक गुरुजींच्या घरी आले, तेव्हा त्यांनी लगेच एक अट घातली. आर्यनची आई कमलादेवी स्पष्टपणे म्हणाली, गुरुजी, आम्हाला सुसंस्कृत मुलगी हवी आहे. आम्हाला शिक्षित स्त्रिया नको आहेत. अतिशिक्षित मुली बाहेरील जगाच्या प्रभावाखाली येतात. घराची जबाबदारी सांभाळण्याऐवजी त्या भांडायला लागतात. गुरुजींचे हात थरथरत होते. राठोड एक असा प्रस्ताव मांडत होते जो नाकारणे म्हणजे निव्वळ वेडेपणाच ठरला असता. आणि आत खोलीत त्यांची मुलगी उभी होती. त्यांनी स्वतःचा पगार कापून प्रत्येक पदवी मिळवली होती. त्या क्षणी ते पराभूत झाले होते. त्यांनी नजर खाली झुकवली आणि म्हणाले, हो, आपली मुलगी फारशी शिकलेली नाही. ती घरकामात तरबेज आहे. बस एवढंच. मित्रांनो, हे एक खोटं जे एका वडिलांनी आपल्या मुलीचं घर सांभाळण्यासाठी सांगितलं. पुढे त्याच मुलीला शिक्षा होणार होती. रात्री शिक्षक मीराच्या खोलीत आले. ते बराच वेळ बसले. मग म्हणाले, मुली, मला माफ कर. मी तुझं शिक्षण लपवलं, पण मला वचन दे, तू तिथे गेल्यावर हे कधीच उघड करू नकोस. असं घर सहसा मिळत नाही. मीराने वडिलांचा थरथरता हात धरून हसत म्हटले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी ते लपवून ठेवीन. आणि लग्न पार पडले. मोठ्या थाटामाटात बँडच्या संगीतासह संपूर्ण गावासमोर निरोप देत असताना गुरुजींनी मीराच्या डोक्यावर हात ठेवून फक्त एवढेच म्हटले, मुली, गप्पराने हे दुर्बळपणाचे लक्षण नाही. पण गरज पडल्यास नक्की बोल. मीराने मान झुकवली, पण ती गरज इतक्या लवकर येईल याची तिला कल्पना नव्हती. सावळियामधील राठोडवाडा बाहेरून एखाद्या राजवाड्यासारखा दिसत होता. मोठे प्रवेशद्वार, संगमरवरी अंगण, भिंतीवर पूर्वजांचे फोटो होते. पण आत पाऊल ठेवताच मीराला एक विचित्रता जाणवली. तिथे नोकर, चाकर होते. सोन्या चांदीने भरलेली कपाटे होती, पण हास्य नव्हते. वाड्यातील प्रत्येक जण फक्त गरजेपुरतेच एकमेकांशी बोलत असे. सासूबाई कमलादेवी सकाळची आणि संध्याकाळची पूजापाठ करत आणि बाकीची वेळेचीच रीत होती. सासरे भंवरसिंगजी फारसे बोलत नसत. बहुतेक वेळ आपल्या खोलीतच असायचे. आणि वाड्याच्या दुसऱ्या भागात आर्यनचे काका देवराज राठोड राहत होते. मित्रांनो, हे या संपूर्ण कथेत हा माणूस हे सर्वात धोकादायक पात्र आहे. त्यामुळे हे काळजीपूर्वक समजून घ्या. देवराज हा भंवरसिंगचा धाकटा भाऊ होता. वाटणीच्या वेळी त्याला वाड्यात वाटा मिळाला होता, पण संपूर्ण व्यवसाय मोठ्या भावाकडे गेला होता आणि आता तो आर्यनच्या हातात होता. देवराजला विक्रम नावाचा एक मुलगा होता, जो अगदीच निरुपयोगी होता आणि तो नेहमीच कामात व्यस्त असायचा. तो इकडे तिकडे भटकायचा आणि दारू प्यायचा. देवराजच्या मनात वर्षानुवर्ष मत्सर खदखदत होता. सगळी मालमत्ता, सगळा व्यवसाय हे सगळं आर्यनचं आहे आणि आर्यन नंतर ते त्याच्या मुलाचं आहे. विक्रमला काय मिळणार होतं? काहीच नाही. पण देवराज हुशार माणूस होता. तो कधीच भांडायचा नाही. तो फक्त गोड, हळुवारपणे बोलायचा. आवाजात ते शब्द विषारी होते. मीरा वाड्यात येऊन 3 दिवसही झाले नव्हते. तोच देवराजने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, आर्यन, तुझी बायको ती चांगली आहे, पण ती शिक्षकांच्या घरातली आहे. अशा घरातल्या मुली पैशांसाठी येतात. तिच्याशी जास्त सौम्यपणे वागू नकोस, नाहीतर मला तिचा वैताग येईल. आर्यन काहीच बोलला नाही, पण ती कल्पना त्याच्या मनात घर करून राहिली. मित्रांनो, लग्नानंतरचे पहिले 3 महिने हे कोणत्याही नात्याचा पाया असतात, पण मीरासाठी ते 3 महिने म्हणजे एक शिक्षाच होती. आर्यन आठवड्यातून 4 दिवस जोधपूरमध्ये घालवायचा आणि 3 दिवस त्या हवेलीला भेट द्यायचा. आणि जेव्हा तो तिथे जायचा, तेव्हा तो जणू काही हॉटेलमध्येच असल्यासारखे वागायचा.
तो जेवायचा आणि मग फोनवर बोलायचा, मग झोपी जायचा. मीरा दारात त्याची वाट बघायची. ती त्याचे आवडते पदार्थ बनवायची, अळूच्या वड्या, बाजरीची भाकरी, गुळाचा चुरमा. पण आर्यन तो जेवण झाल्यावर उठायचा, पण कधीच तिचं कौतुक करायचं नाही. तो फक्त एकदाच म्हणाला, नोकर सुद्धा असंच बनवतात. रात्री मीरा उशीत तोंड खुपसून रडायची, पण सकाळी ती लगेच तयार होऊन तिथे उभी राहायची. एकदा तिने हिंमत करून म्हटले, तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? मी तुमची बायको आहे. बायको म्हणजे फक्त स्वयंपाकघर असं होत नाही. आर्यनने वर्तमानपत्रातून वर पाहिले आणि थंडपणे म्हणाला, तुला काय पाहिजे? कपडे, दागिने सांग, मी उद्या घेऊन येईन. मीरा हळू आवाजात म्हणाली, मला वस्तू नकोत, मला फक्त थोडा वेळ हवा आहे. आर्यन हसला, वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे मीरा, आणि तुझ्या वडिलांनी माझा वेळ विकत घेण्यासाठी पुरेसा हुंडा दिला नाही. मैत्रिणींनो, हे वाक्य म्हणजे जुनी चपराकच होती. मीरा तिथेच गोटून गेली. त्या रात्री आरशासमोर उभी राहून ती स्वतःशीच म्हणाली, मीरा, तू प्रयोगशाळेत हजारो अहवाल तयार करत होती, पण तिला स्वतःच्या घराविषयीचा अहवाल वाचता आला नाही. हा माणूस आजारी नाही, त्याचा अहंकार आजारी आहे. पण मित्रांनो, एखादी व्यक्ती कितीही निष्ठुर झाली तरी कधी कधी हृदयात एक भीक पडते. लग्नानंतर सुमारे 3 महिन्यांनी त्या हवेलीत एका नातेवाईकाचे लग्न होते. संपूर्ण हवेली सजवली होती आणि गाणी गायली जात होती. महिलांनी ढोलक वाजवला. त्या रात्री मीराने गडद लाल रंगाचा लेंगा घातला होता आणि कपाळावर छोटी टिकली लावली होती. महिलांनी तिला घेरले आणि तिला गाण्यास सांगितले. मीराने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर हळूहळू एक जुने मराठी गाणी गाऊ लागली, जे तिची आई तिला लहानपणी ऐकवायची. मित्रांनो, संपूर्ण वाड्यात शांतता पसरली. त्या क्षणी आर्यन जिन्यावर उभा होता. त्याने पहिल्यांदाच आपल्या पत्नीकडे काळजीपूर्वक पाहिले. पहिल्यांदाच त्याला जाणवले की ती एक ज्या स्त्रीला तो 3 महिने एका साधीसुधी गावची मुलगी समजत होता, तिच्या आवाजात असे काहीतरी होते जे पैशाने विकत घेता येत नव्हते. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत, आर्यन त्याच्या खोलीत आला. मीरा खिडकीजवळ उभी राहून तिच्या बांगड्या काढत होती. आर्यन पहिल्यांदाच हळू आवाजात म्हणाला, तुझा आवाज खूप छान आहे. मीरा ती आश्चर्याने मागे वळली. अवढ्याशा कौतुकाने तिचे डोळे पाण्याने भरले. ती सहज म्हणाली, आज पहिल्यांदाच तुम्ही मला मनापासून काहीतरी म्हणालात. हो आर्यन क्षणभर गप्प राहिला. मग त्याने खिशातून एक लहानशी वस्तू काढली, एक बारीक चांदीची साखळी, जिला एक छोटेसे लॉकेट जोडलेले होते. त्या लॉकेटमध्ये त्यावर मोराचे कोरीव काम होते आणि मागच्या बाजूला त्याची आद्याक्षरे कोरलेली होती. तो म्हणाला, हे माझ्या आजीने मला दिले. ती म्हणाली, ज्या व्यक्तीला तू तुझा सर्वात जवळचा मित्र मानतोस त्याला हे दे. आणि त्याने ते लॉकेट मीराच्या गळ्यात घातले. मित्रांनो, त्या रात्री पहिल्यांदाच त्या हवेलीत उबदारपणा जाणवला. पहिल्यांदाच आर्यनने मीराचा हात धरला. पहिल्यांदाच त्याने तिला तिच्या बालपणाबद्दल विचारले आणि पहिल्यांदाच ते रात्री उशिरापर्यंत बोलले. आणि त्या रात्री ते पती पत्नी झाले. पूर्णपणे मनापासून मीराला जाणवले की आता सर्व काही ठीक होईल. पण मित्रांनो, तिला हे माहीत नव्हते की ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र सुद्धा होती आणि ती सर्वात काळोखी रात्र होती. कारण त्या रात्रीनंतर येणाऱ्या वादळामुळे ते 10 महिन्यांसाठी वेगळे झाले. दुसऱ्याच दिवशी सकाळी देवराज काकांनी आर्यनला फोन केला. त्याने आर्यनला गच्चीवर बोलावले. तो प्रेमाने म्हणाला, बाळा, काल रात्री तू तुझ्या बायकोसोबत खूप मोकळेपणाने वागत होतास. सगळेजण बघत होते. आर्यन म्हणाला, मग त्यात काय वाईट आहे? ती माझी बायको आहे. देवराज हसला, त्यात काही चुकीचं नाही. फक्त हे समजून घे, तू स्त्रीला जितकी जास्त सूट देशील तितका तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो. तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला कधीच डोक्यात जाऊ दिलं नाही. आज तू सौम्य वागशील, पण उद्या ती तुला जाब विचारेल. आणि मित्रांनो, त्या विषयाने पुन्हा एकदा काम केलं. त्या संध्याकाळी जेवण वाढताना मीरा प्रेमाने म्हणाली, मी विचार करत होते, मी माझ्या मोकळ्या वेळेत गावातील मुलींना थोडंफार शिकवू शकेन. फक्त 2-3 तास, बस एवढंच. फक्त तेवढंच? आर्यनचा चेहरा कठोर झाला. तुम्ही मुलांना शिकवाल का? तुम्ही स्वतः किती शिकला आहात? 8वी 9वी. आणि तसंही तुम्ही राठोडांची सून आहात. तिचं काम शिकवणं नाही,
तर घर सांभाळणं आहे. पहिल्यांदाच मीराने उलट उत्तर दिले. घर सांभाळणं हे काही सोपं काम नाही, पण जी स्त्री घर सांभाळते मेंदू बंद होत नाही. आर्यने ताट टेबलावर जोरात आपटले. मेंदू? तुझा मेंदू? तुझ्याकडे काय आहे मीरा? पैसे नाहीत, शिक्षण नाही, कौशल्य नाहीत. तुझ्याकडे फक्त एवढंच आहे. तू आज जी काही आहे ती माझ्यामुळेच आहे. मीराचे डोळे लाल झाले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, माझा स्वाभिमान आणि तो तुम्ही मला दिलेला नाही. बस. हे ऐकून आर्यनचा स्वाभिमान उफाळून आला. तो उठून म्हणाला, स्वाभिमान? बरं सांग मला, माझ्याशिवाय तू काय करणार? पैसे कमवू शकत नाहीस, घर बांधू शकत नाहीस, तू काय होऊ शकतोस? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याशिवाय तू आई सुद्धा होऊ शकत नाहीस. समजलं? एका स्त्रीला मिळणारा सर्वात मोठा आनंद तुला फक्त माझ्या संमतीनेच मिळेल. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. माझ्याशिवाय तू आई सुद्धा होऊ शकणार नाहीस. हे वाक्य केवळ मीराच्या कानातच नव्हे तर तिच्या आत्म्यातही घुसले. तिने आपल्या पोटावरच हात ठेवला. तिला स्वतःलाही माहीत नव्हतं की त्या क्षणी त्याच माणसाचा अंश तिच्या आत श्वास घेत होता. ती अगदी शांत आवाजात म्हणाली, ठीक आहे, जर त्यासाठी मला काही किंमत मोजावी लागत असेल तर मला माझ्या वडिलांकडे सोडून दे. आणि हो, जोपर्यंत तू स्वतः मला बोलवत नाहीस तोपर्यंत मी परत येणार नाही. आर्यन क्षणभर विचार करून तो म्हणाला, मी गाडी तयार ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने तिची छोटी बॅग घेतली आणि ती गाडीत बसली. वाड्याचा उंबरठा ओलांडताना तिने एकदा मागे होऊन पाहिले. तिची सासू दारात उभी होती, काहीही न बोलता. आणि वर गच्चीवर देवराज काका हसत उभे होते. ते दोघे संपूर्ण वेळ एक शब्दही बोलले नाहीत. गुरुजींच्या घराबाहेर गाडी थांबली. मीरा खाली उतरली. आर्यन म्हणाला, मी आता तुला घ्यायला येणार नाही. मीराने आपले अश्रू पुसत म्हटले, मी सुद्धा नाही. जोपर्यंत तू तुझी चूक कबूल करत नाहीस तोपर्यंत मी येत नाही. गाडी निघून गेली. आणि मित्रांनो, इथूनच त्या 10 महिन्यांच्या पर्वाची सुरुवात झाली, ज्याने त्या दोघांच्याही आयुष्याला एक नवी दिशा दिली. वडिलांनी काहीही विचारले नाही. त्यांनी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आत नेले. 3 दिवस मीरा खोलीतून बाहेर पडली नाही. 4थ्या दिवशी तिचे बाबा तिच्या बाजूला बसले आणि म्हणाले, मुली, तुझं शिक्षण लपवून मी सगळ्यात मोठी चूक केली. आज तुझे सासरचे लोक तुला निरक्षर समजतात आणि तू अजून स्वतःला सिद्धही केलेलं नाहीस. हेच माझं पाप आहे. मीराने वडिलांचा हात धरून म्हटले, बाबा, तुम्ही पाप केलेलं नाही. तुम्ही मला शस्त्र दिलं आणि ते म्यानात लपवून ठेवलं. तलवार केव्हाही उपसावी हे मी ठरवेन. तिने त्याच दिवशी ठरवले. ती जोधपूरला जाईल, ती स्वतःच्या पायावर उभी राहील. गुरुजी घाबरले. एकटी मुलगी, लग्न झालेलं, सासरच्यांपासून विभक्त, लोक काय म्हणतील? मीरा म्हणाली, बाबा, मी गप्प असतानाही लोक असंच म्हणायचे. आता निदान मी काहीतरी करू शकते. आणि एका आठवड्यानंतर एक छोटी पिशवी घेऊन मीरा जोधपूरला पोहोचली. जोधपूरमध्ये तिला एका खासगी रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये नोकरी मिळाली. ती तंत्रज्ञ म्हणून काम करत असे. पगार जास्त नव्हता, पण तिचे स्वतःचे उत्पन्न होते. तिने रुग्णालयाजवळ एक खोली भाड्याने घेतली. त्यात एक लहान खिडकी, एक पंखा आणि गॅस. मित्रांनो, विचार करा, जी मुलगी कालपर्यंत संगमरवरी महालात राहत होती ती आज 1500 रुपयांच्या खोलीत राहत होती. पण पहिल्यांदाच तिला शांत झोप लागत होती. प्रयोगशाळेत तिची भेट सरलाजींशी झाली. 55 वर्षांच्या एका नर्स, ज्या गेल्या 20 वर्षांपासून रुग्णालयात काम करत होत्या. चेहरा कठोर पण मन मात्र दयाळू. एके दिवशी काम करत असताना मीराला चक्कर आली आणि ती खुर्चीवरच कोसळली. सरला तिला तिच्या खोलीत घेऊन गेली, पाणी दिले आणि मग काळजीपूर्वक तिचा चेहरा तपासला. सरलाजी म्हणाले, मुली, किती दिवस झाले? मीरा घाबरून विचारले, कशासाठी? सरलाजी हसून म्हणाल्या, मी हे काम 20 वर्षांपासून करत आहे. हे चक्कर भुकेमुळे येत नाहीये. त्याच संध्याकाळी चाचणी झाली आणि मीराच्या हातात रिपोर्ट होता. तो पॉझिटिव्ह होता. ती आई होणार होती. मित्रांनो, त्या क्षणी मीरा लॅबच्या खुर्चीवरच होती. ती खाली बसली. तिचे हात थरथरत होते. तेच वाक्य तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते, माझ्याशिवाय तू आई सुद्धा होऊ शकत नाहीस. ती हसली आणि मग ढसाढसा रडू लागली. सरलाजींनी विचारले, तुम्ही तुमच्या पतीला सांगणार का?
डोळे पुसत मीरा म्हणाली, नाही. का? मीरा म्हणाली, कारण जर मी आज ही बातमी माझ्यासोबत घेऊन गेले तर ते नाही, तो या मुलाला दत्तक घेईल आणि मी त्या घरी मध्यस्थ म्हणून जाणार नाही. सरलाजी, मी तिथे तेव्हाच जाईन त्याचा अभिमान घेऊन नाही, तर तो स्वतः तिथे असेल. तो माझ्यासमोर एक चूक घेऊन उभा राहील. सरलाजींनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, तू एकटी नाहीस मुली. आजपासून मी तुझी आई आणि तुझी नर्स दोघीही आहे. मैत्रिणींनो, आता आपण आर्यनकडे वळूया, कारण त्या दिवसांमध्ये त्याचे आयुष्यही हादरणार होते. मीराच्या निघून गेल्यानंतरचे पहिले 2 महिने आर्यनला हायसे वाटले. गोंधळ संपला हे बरं झालं, पण 3ऱ्या महिन्यांपासून तो वेडा असह्य वाटू लागला. जिथे कोणी वाट पाहत नसे ती खोरी जड वाटू लागली. भाजीचा सुगंध थांबला होता. घरातील माणसे वारंवार म्हणत होती, तुमच्या बायकोला घेऊन या. पण प्रत्येक वेळी देवराज काका मध्येच म्हणायचे, अरे ती स्वतःहून येईल. तिला गरज असेल तर ती स्वतःहून परत येईल. ती एका शिक्षकाची मुलगी आहे. ती अजून किती काळ वडिलांच्या उरलेल्या अन्नावर जगणार. आणि मग तो दिवस आला. मीराच्या निघून गेल्यानंतर सुमारे 5 महिन्यांनी आर्यन जोधपूर ते अहमदाबादहून अहमदाबादला प्रवास करत होता. रात्रीची वेळ होती आणि पाऊस पडत होता. पालीजवळ एका ट्रकने त्याच्या गाडीला बाजूने धडक दिली. गाडी उलटली. आर्यन बेशुद्ध पडला. त्याला जोधपूरच्या त्याच रुग्णालयात आणण्यात आले जिथे मीरा काम करत होती. मित्रांनो, नियतीचा खेळ बघा. त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्याची चाचणी पूर्ण झाली होती. त्याचा रक्तगट बी निगेटिव्ह होता, जो एक दुर्मिळ प्रकार आहे. रक्तपेढीत फक्त एकच युनिट होते आणि ते पुरेसे नव्हते. रुग्णालयात एक घोषणा करण्यात आली, मला बी निगेटिव्ह रक्त ताबडतोब हवं आहे. मीरा त्यावेळी लॅबमध्ये होती. रजिस्टरमध्ये स्ट्रेचरवर पडलेल्या रुग्णाचे नाव आर्यन राठोड वाचत असतानाच ते रजिस्टर तिच्या हातातून निसटले. ती बाहेर पळाली. काचेच्या दारातून तिने आपल्या पतीला रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत पाहिले. आणि मित्रांनो, त्याच माणसाने घरातून हाकलून दिलेल्या त्या स्त्रीने क्षणभरही विचार न करता तिने सरलाचा हात धरला आणि म्हणाला, माझा रक्तगट ही बी निगेटिव्ह आहे. कृपया माझे रक्त घ्या. सरला आश्चर्याने म्हणाली, तुला वेड लागले का? तू गरोदर आहेस. तुझा 5वा महिना आहे. मीरा म्हणाली, डॉक्टरला विचारा. जर आईला किंवा बाळाला काही धोका नसेल तर मी थांबू नका. डॉक्टरांनी तपासले. तिचे हिमोग्लोबिन ठीक होते. मर्यादित प्रमाणात रक्त घेता येणार होते. आणि त्याच रात्री मीराचे रक्त तिच्या पतीच्या नसांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. पण त्याने एक अट घातली, माझं नाव कुठेही नोंदवलं जाणार नाही. नोंदवहीमध्ये फक्त अनामिक दाता असं लिहा. सरलाजींनी विचारलं, का? मला आजच सांगा. खिडकीबाहेर बघत मीरा म्हणाली, सरलाजी, मी त्याला आजच सांगितलं तर तो आभारी राहील. आणि कृतज्ञतेवर उभारलेलं नातं म्हणजे गुलामगिरीच असते. मला उपकार नकोत, मला आदर हवा आहे. मित्रांनो, हा तोच क्षण होता ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. ती रात्र जेव्हा जगाला वाचवण्यासाठी कोणीतरी निशब्दपणे आपलं रक्त सांडलं. एका माणसाचा जीव वाचला. 3 दिवसांनी आर्यनला शुद्ध आली. त्याने 10 दिवस रुग्णालयात घालवले आणि त्या 10 दिवसात देवराज काकांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका अनुभवली. ही युक्ती यशस्वी झाली. देवराज रोज रुग्णालयात यायचा, आपले सर्वस्व द्यायचा आणि अगदी सर्वांसमोर रडायचा सुद्धा. पण आतून तो एक योजना आखत होता. त्याने रुग्णालयातील एका लोभी कनिष्ठ कर्मचाऱ्याला लाच सुद्धा दिली होती. त्याने डॉक्टर सक्सेना यांना पकडले आणि त्यांना मोठी रक्कम देऊ केली. सौदा काय होता? देवराज म्हणाला, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या पुतण्या विश्वास ठेवावा की तो कधीही वडील होऊ नये. डॉक्टरांनी घाबरून विचारले, पण का? देवराज हसला, कारण ज्या माणसाला असे वाटते की तो मुलांना जन्म देऊ शकत नाही, तो त्याच्या बायकोला कधीही परत आणणार नाही. आणि ज्या घरात मुलं नाहीत त्या घराची मालमत्ता एक दिवस माझ्या मुलाकडे येईल. आणि मित्रांनो, तसंच घडलं. अगदी तसंच. डिस्चार्ज आदल्या दिवशी डॉक्टर सक्सेना अतिशय गंभीर चेहऱ्याने आर्यनकडे आले. त्यांच्या हातात एक फाईल होती. ते म्हणाले, मिस्टर राठोड, माझ्याकडे एक वाईट बातमी आहे. अपघातात तुम्हाला अंतर्गत दुखापत झाली आहे. आम्ही काही चाचण्या केल्या आहेत आणि त्यांच्या निकालानुसार तुमचे वडील होण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे.
आर्यनचा हातातून ग्लास खाली पडला. त्याने थरथर त्या हाताने तो अहवाल उचलला. त्यावर सर्वात वर त्याचे नाव लिहिलेले होते. खाली वैद्यकीय सौख्याची एक लांब लचक यादी होती आणि शेवटी फक्त एक ओळ होती, नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता नगण्य. मित्रांनो, त्या माणसाचा सगळा अहंकार, त्याचा सगळा गर्व, त्याची माझ्याशिवाय तू आई होऊ शकत नाहीस ही वृत्ती, हे सगळं त्या एका कागदाच्या तुकड्याखाली दडलेलं होतं. तो भावना विवश झाला होता. तो रात्रभर रडला. त्याला मीराचा चेहरा आणि स्वतःचेच शब्द आठवत राहिले. तो स्वतःशीच म्हणाला, देवाने किती अचूक न्याय केला आहे. हो, ज्या गोष्टीचा मला अभिमान होता तीच काढून घेतली. देवराज काकांनी त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि त्या गोड विषाचा शेवटचा थेंब ओतला. बाळा, आता तर हे आणखीनच छान झाले. तुमची बायको गेली आहे, नाहीतर ती तरुणी घरीच राहिली असती आणि तुम्ही तिला मूल देऊ शकला नसता. त्यामुळे तिने दुसरीकडेच पाहिलं असतं. हा सार्वजनिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आर्यनने मान झुकवली आणि त्याच दिवशी त्याने ठरवले की तो मीराला कधीही परत आणणार नाही. तो तिचा द्वेष करत होता म्हणून नाही, तर त्याला अपूर्ण वाटत होते म्हणून. मित्रांनो, महिने सरत गेले. मीराचे पोट वाढतच राहिले, पण तिने कधीही सुट्टी घेतली नाही. ती सकाळी 6 वाजता उठायची, जेवण बनवायची आणि 8 वाजेपर्यंत लॅबमध्ये पोहोचायची. संध्याकाळी थकलेली ती आपल्या खोलीत परत यायची आणि पोटावर हात ठेवून मुलाशी बोलायची. ती म्हणायची, बाळा, तुझे वडील वाईट नाहीत, फक्त कोणीतरी त्यांना योग्य मार्ग दाखवला आहे. मी दाखवेन. सरलाजी दर आठवड्याला तिच्या खोलीत येत असत. कधी त्या फळे आणत, कधी दूध. एके दिवशी त्या म्हणाल्या, मीरा, तू इतकं का सहन करतेस? तुम्ही वाट बघत आहात का? फक्त एक फोन करा आणि सगळं जग तुमच्या पायाशी लोळून घेईल. तुम्ही राठोड घराण्याची सून आहात. मीरा हसून म्हणाली, सरलाजी, ज्या दिवशी मी फोन करेन त्या दिवशी मी बायको होईन. मी जाईन आणि आज मी एक माणूस आहे. मला आधी एक माणूस म्हणून उभं राहायचं आहे. तिने आपल्या बचतीतून गावात काहीही बांधलं नाही, दिखावा केला नाही. फक्त एक काम करून दर महिन्याला थोडे पैसे वाचवत असे आणि वडिलांच्या शाळेजवळ एक छोटी खोली भाड्याने घेऊन तिथे 10-12 गरीब मुलींना ठेवत असे. तिने तिच्या वडिलांमार्फत तिच्यासाठी मोफत शिकवणी सुरू केली. तिने स्वतःचे नाव अक्षर ठेवले. मित्रांनो, जेव्हा ती बोलायची, तू किती शिकलीस, तेव्हा हेच उत्तर ऐकण्याचे तिचे स्वप्न होते. हो. आणि मग तो दिवस आला. 9व्या महिन्यातील एक पावसाळी रात्र. मीराला वेदना सुरू झाल्या. सरलाजींनी तिला घाईघाईने रुग्णालयात नेले. वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यामुळे तिला काही दिसत नव्हते आणि त्या संपूर्ण खोलीत तिचं स्वतःचं असं कोणीच नव्हतं. ना तिचा नवरा, ना तिची सासू, ना तिची जाऊ. फक्त एक वृद्ध नर्स होती, जी तिचा हात धरून उभी होती आणि म्हणत होती, पुरे झालं मुली, आणखी थोडे धैर्य ठेव. आणि पहाटे साधारण 2:30 वाजता एक लहानसा आवाज खोलीभर घुमला. एका मुलाचा जन्म झाला होता. नर्सने त्याला मीराच्या छातीवर ठेवले. मीराने थरथरत्या हाताने त्याला स्पर्श केला आणि मग तिला रडू कोसळले. रडत रडत ती सहज म्हणाली, बघा, मी आई झाली आहे. तुमच्याशिवाय नाही, तर तुमच्यामुळे, तुमच्या अभिमानाशिवाय. सरलाजींनी विचारले, तुम्ही त्याचे नाव काय ठेवणार? मीराने आपल्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, सन्मान, कारण त्याने आपल्या आईचा सन्मान परत मिळवून दिला आहे. मित्रांनो, आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर 10 दिवसांनी मीरा जोधपूरहून चंदनगड येथील आपल्या वडिलांच्या घरी परतली. आणि मग तिने तेच केले ज्याची ती कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होती. तिने आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, कृपया मला माझ्या सासरच्या घरी घेऊन चला. तिचे वडील काळजीत पडले. मुली आमंत्रणाशिवाय ते आपल्याला प्रश्न विचारतील, सगळीकडे कुजबूज होईल. मीरा म्हणाली, बाबा, मी आता उत्तर देणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी आपल्या मुलीला आणि नातवाला घेऊन सावळिया येथील राठोड हवेलीत आले. वीज कोसळली. सासूबाई कमलादेवी यांच्या डोळे आश्चर्याने विस्फारले. सासरे भंवर सिंग उभे राहिले. कमलादेवीने थरथरत्या आवाजात विचारले, हे कोणाचं आहे? गुरुजी शांत आवाजात म्हणाले, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या मुलाचं. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर आम्ही आताच परत जाऊ. भंवर सिंगजींनी बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मैत्रिणीनं ते सहज म्हणाले,
त्याचं नाक अगदी आर्यांसारखं आहे. बाळाला हातात घेताच घरातील बायकांच्या डोळ्यात पाणी आले. ज्या वाड्यात 10 वर्षांपासून एकही मूल रडले नव्हते, तो हास्याने दुमदुमला. पण छतावर उभे असताना देवराज काकांचा चेहरा काळवंडला. त्याने फोन उचलून आर्यनला फोन केला. नाटकी आवाजात तो म्हणाला, बाळा, तुझी बायको परत आली आहे. तिच्या हातात बाळ आहे. संपूर्ण गाव म्हणत आहे की नवरा बायको 10 महिन्यांपासून वेगळे राहत होते. मग हे मूल कोणाचे आहे? मित्रांनो, आर्यन त्यावेळी अहमदाबादमध्ये एका बैठकीत बसला होता. फोन जवळजवळ त्याच्या हातातून निसटलाच होता. त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, मी वडील होऊ शकत नाही. डॉक्टरने मला रिपोर्ट दाखवला आणि मग हे. तो बैठकीतून मध्येच निघून गेला. त्याने 7 तासांचा प्रवास 5 तासातच पूर्ण केला. संपूर्ण प्रवासात त्याचं डोकं जळत होतं. तोच विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता, विश्वासघात. माझ्या बायकोने माझा विश्वासघात केला. संध्याकाळची वेळ होती जेव्हा आर्यनची गाडी त्या हवेलीच्या गेटवर येऊन थांबली. तो रागाने आत घुसला, थेट त्या खोलीत जिथे मीरा आपल्या मुलाला दूध पाजत होती. त्याने दार ढकलून उघडले आणि मीरा अशी हाक मारली. मीराने बाळाला हळुवारपणे पलंगावर ठेवले, चादर नीट केली आणि मग ती सरळ उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा घबराट अजिबात नव्हती. आर्यनने तिचा हात पकडला आणि ओरडला, सांग, हे बाळ कोणाचं आहे? या 10 महिन्यात तू कोणासोबत होतीस? मला सांग. मीरा अगदी थंड आवाजात म्हणाली, माझा हात सोड. या खोलीत एक बाळ झोपले आहे आणि मला नको आहे की त्याने आपल्या वडिलांचा पहिला आवाज किंकाळीच्या रूपात ऐकावा. या शांत आवाजाने आर्यनचा संताप आणखी वाढला. त्याने तिचा हात सोडला आणि म्हणाला, वडील? मी त्याचा वडील नाही. मी वडील होऊ शकत नाही, समजलं? डॉक्टरने मला रिपोर्ट दाखवला आहे. मित्रांनो, संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सासू सासरे दारात उभा असलेला नोकर सगळे स्तब्ध झाले. कमलादेवीने थरथरत्या आवाजात विचारले, आर्यन, तू काय म्हणतो आहेस? आर्यनने खिशातून एक गडी घातलेला कागद काढून जमिनीवर फेकला. हे बघा, अपघातानंतरचा अहवाल. मी वडील होऊ शकत नाही. मग हे बाळ कोणाचं आहे? सांग मला. मीरा, आज सगळ्यांसमोर सांग. आणि मग मित्रांनो, मीरा हसली. ते हास्य म्हणजे जणू कोणीतरी दीर्घ प्रतीक्षेनंतर आपले शस्त्र ज्ञानातून बाहेर काढत आहे. आर्यन, तू फक्त एकच अहवाल आणला आहेस. आर्यन आश्चर्याने म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? मीराने कपाट उघडून एक फाईल बाहेर काढली. तिने पहिला कागद बाहेर काढला आणि तिने तिच्या समोर ठेवला. ती म्हणाली, कागद क्रमांक 1, तुमच्या अपघाताच्या रात्रीची रक्तसंक्रमणाची नोंद. हे वाचा. त्या रात्री तुम्हाला बी निगेटिव्ह रक्ताचे 2 युनिट देण्यात आले होते. ते रक्त देण्यात आले. रक्तपेढीत फक्त एकच रक्त युनिट होते. दुसरे युनिट एका अज्ञात दात्याने दान केले होते. तो अज्ञात दाता कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का? आर्यनचा घसा कोरडा पडला. कोण? मीराने आपल्या मुलाकडे बोट दाखवत म्हटले, जी बाई तेव्हा 5 महिन्यांची गरोदर होती, जिला तू घरातून हाकलून दिलंस, जी त्याच हॉस्पिटलमध्ये होती. मी त्या लॅबमध्ये काम करायचे. मित्रांनो, आर्यनचे पाय लटपटले. त्याने भिंतीचा आधार घेतला. मीरा पुढे म्हणाली, मी माझं नाव बदललं नाही, कारण मला तुमची मर्जी नको होती, कारण मी ते लिहून घेतलं. मग तिने दुसरा कागद बाहेर काढला. दुसरा कागद तुमचा मूळ वैद्यकीय अहवाल. त्याची नोंद हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूममध्ये आहे आणि त्यावर डॉक्टरांच्या सह्या आहेत. तुम्ही वडील होऊ शकत नाही असे त्यात कुठे लिहिलेले नाही. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे, तुम्हाला पाठीच्या कण्याचा आणि बरगडीला दुखापत झाली होती आणि तू पूर्णपणे ठीक आहेस. आर्यनने थरथरत्या हाताने तो कागद पकडला. त्याचे डोळे विस्फारले. तो पुटपुटला, पण डॉक्टर सक्सेना, त्याने स्वतः मला सांगितले. मीराने एका छोट्या मोबाईल फोनसोबत तिसरा कागद, डॉक्टर सक्सेनाचे लेखी निवेदन आणि त्याची रेकॉर्डिंग. आर्यन, मी त्याच लॅबमध्ये काम करायचे. जेव्हा तुझा खोटा अहवाल तयार केला गेला तेव्हा लॅबमध्ये कोणतेही नमुने नोंदवले गेले नव्हते. नमुना न घेता अहवाल कसा तयार झाला होता? मी हा प्रश्न रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरला विचारला. चौकशी करण्यात आली आणि डॉक्टर सक्सेना यांना रडू कोसळले. त्यांनी फोन उचलला. खोलीत एक थरथरता आवाज घुमला. मी तो अहवाल पैशांसाठी बनवला होता. देवराज राठोडांनी मला सांगितले. ते म्हणाले की त्यांच्या पुतण्याला पटवून द्या की तो बाप होऊ शकत नाही, जेणेकरून तो आपल्या बायकोला कधीच परत आणणार नाही.
मित्रांनो, त्याच क्षणी जो काही संपूर्ण वाड्यावर वीज कोसळली. कमलादेवींच्या हातातून चहाचा कप खाली पडला. भंवर सिंग भिंतीला धरून उभे राहिले आणि दाराबाहेर उभे असलेले देवराज काका मागे वळून पळू लागले. पण भंवर सिंगजी गर्जना करत म्हणाले, देवराज, जर तू एक पाऊल पुढे टाकलंस तर लक्षात ठेव की हा वाडा तुझ्या वडिलांचाही आहे आणि तुझी कबरही इथेच बांधली जाईल. देवराज इथे गुडघ्यावर बसला. आर्यन जमिनीवर बसला होता. त्याने हातात 3 कागद धरले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तो तुटक आवाजात म्हणाला, मीरा, मला सांगितलं होतं तू फसवी आहेस आणि तू माझा जीव वाचवलास. मी तुला घरातून हाकलून दिलं आणि आता तू माझ्या मुलाला एकटीच वाढवत आहेस. मीरा काहीच बोलली नाही. आर्यनने डोळ्यात पाणी आणून विचारले, पण मला एक गोष्ट सांगा, हे बाळ हे कसं? मीरा त्याच्या समोर येऊन बसली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला ती रात्र आठवते का, जेव्हा वाड्यात लग्न होतं, जेव्हा तू तुझ्या आजीचं लॅकेट माझ्या गळ्यात घातलंस, तेव्हा तू पहिल्यांदा माझ्या आवाजाची प्रशंसा केली होतीस. तिने तिच्या गळ्यातून तीच चांदीची साखळी बाहेर काढली ज्यावर मोर होता. ते लॉकेट जे 10 महिन्यांपासून तिने आपल्या छातीशी कवटाळून ठेवले होते. आर्यने ते लॉकेट पाहिले आणि त्याचे हुंदके अधिकच वाढले. मीरा म्हणाली, त्या रात्रीनंतर हो आर्यन, मी आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तू मला म्हणालास तू माझ्याशिवाय आई होऊ शकत नाही. त्यावेळी मला हे माहीत सुद्धा नव्हतं की तुझं उत्तर माझं स्वतःचंच उत्तर असेल. तो श्वास आत घेत होता. मित्रांनो, आर्यनने आपलं कपाळ जमिनीवर टेकवलं. मला माफ करू नकोस मीरा, मी याला पात्र नाही, तो म्हणाला. आणि मग मीराने तिचे अंतिम सत्य उघड केले. ती म्हणाली, आणि हो, आणखी एक गोष्ट जाणून घे, ज्या बाईचा तू 3 महिन्यात निरक्षर म्हणून 100 वेळा अपमान केलास, तिने दाखवून दिले की तिच्याकडे BSc पदवी आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमधली डिप्लोमा आहे. जोधपूरच्या ज्या रुग्णालयातून तुम्ही बचावलात तिथे मी रुग्ण वार्ताहर होते. म्हणूनच तुमच्या खोट्या रिपोर्टमधलं खोटं मी पकडू शकले, कारण तुमच्या कुटुंबाने लग्नात चीट घालून जे शिक्षण मला लपवायला बोलावलं होतं ते मी आधीच पूर्ण केलं होतं. आर्यनने मान वर करून आईकडे पाहिले. कमलादेवीच्या डोळ्यात अश्रू होते. त्या पुढे आल्या आणि त्यांनी मीराचे दोन्ही हात धरून म्हटले, सुनबाई, ते पाप माझं आहे. तू या कुटुंबाचा जीव आहे. त्यांची प्रतिष्ठा वाचवलीस आणि त्यांना वारस दिलास. आजपासून तू या वाड्याची मालकीण आहेस. आई, मीराने तिला शांत करत म्हटले, मला मालकीण व्हायचं नाही, मला माणूस म्हणून वागणूक मिळाली तरी पुरेस आहे. मित्रांनो, त्या रात्री आर्यन आपल्या मुलाच्या पाळण्याजवळ जमिनीवर बसून राहिला. रात्रभर त्याला झोप नव्हती. त्याची चिमुकली बोटं धरून तो तसाच बसून राहिला. जेव्हा मीरा सकाळी उठली तेव्हा तिने पाहिले की जो माणूस एकेकाळी ताठ मनेने ऐटीत चालायचा तो आता जमिनीवर बसून आपल्या मुलाकडे पाहून हसत होता. त्याला हवेलीतील त्याच्या वाट्यासह गाव सोडावे लागले. भंवरसिंगजींनी त्याचा व्यवसायाशी असलेला संबंध पूर्णपणे तोडला. चौकशी दरम्यान डॉक्टर सक्सेना यांचा परवाना रद्द करण्यात आला. तपासणी दरम्यान परवाना रद्द करण्यात आला. आणि मित्रांनो, सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे 3 महिन्यानंतर त्याच हवेलीच्या बाहेर एक पाटी दिसू लागली. त्यावर लिहिले होते, अक्षर, ही शाळा गावातील मुलींसाठी असून ती पूर्णपणे मोफत आहे. तिचे उद्घाटन कोणत्याही राजकारण्याच्या हस्ते झाले नाही. तिचे उद्घाटन मीराचे वडील गुरुजी हरिशंकर वर्मा यांच्या हस्ते झाले आणि त्यांनीच रिबीन कापली. त्यांचे हात थरथरत होते आणि डोळ्यात पाणी येत होते. त्या दिवशी आर्यनने माईक हातात घेतला आणि संपूर्ण गावासमोर म्हणाला, आज मी तुम्हाला माझ्या पत्नीची ओळख करून देऊ इच्छितो. ही मीरा राठोड आहे. ती शिकलेली आहे आणि मला त्याची लाज वाटत नाही. उलट मला अभिमान आहे. मी माझ्या गर्वामुळे माझ्या आयुष्याचे 10 महिने वाया घालवले. मी स्वतःवरचा ताबा गमावला आहे. या गावातल्या दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने ती चूक पुन्हा करू नये अशी माझी इच्छा आहे. संपूर्ण गावामध्ये टाळ्या वाजवल्या आणि मीरा ती आपल्या मुलाला मांडीवर घेऊन मागे उभी होती. ती हसत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते वेदनेचे नव्हते. मित्रांनो, या गोष्टी 3 महत्वाचे धडे आहेत. पहिला, गर्व माणसाच्या डोळ्यांवर सावली टाकू शकतो. दुसरे म्हणजे स्त्रीचे शिक्षण, तिची समज, तिची कौशल्ये या गोष्टी तिच्या कुटुंबासाठी धोका नसून एक ढाल आहेत. जर मीरा शिकली नसती तर तिने तो खोटा अहवाल कधीच पकडला गेला नसता.
आणि ते कुटुंब कायमचे उद्ध्वस्त झाले असते. आणि तिसरा सर्वात मोठा धडा, आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. मीरा रडली नाही किंवा तिने विनवणी केली नाही. तिने शांतपणे स्वतःला सावरले आणि मग त्याच ताकदीने परत आली. मित्रांनो, पती पत्नी हे एखाद्या वाहनाची दोन चाकी असतात, पण लक्षात ठेवा, दोन्ही चाकांवर समानता बसला पाहिजे. ज्या दिवशी एक चाक आपले वजन दुसऱ्या चाकावर टाकू लागेल, त्या दिवशी गाडी पुढे जाण्याऐवजी फरफटत जाईल. मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. मीरा आणि आर्यनबद्दल आता मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या मते सर्वात मोठा गुन्हेगार कोण होता? तो काका. विष कोणी पसरवले? पैशांसाठी खोटा अहवाल तयार करणाऱ्या डॉक्टरने, की आपल्या पत्नीवर अविश्वास दाखवणाऱ्या पतीने? तुमचे उत्तर कमेंट्समध्ये सांगा. मित्रांनो, कथा कशी वाटली? कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी एका कथेमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.